रॅन्डमली कोणता पण डेटा सेटमधला चूज करणार आणि रिमूव्ह करणार. कॉपी मेथड काय करणार, सेटची कॉपी क्रिएट करणार, बरोबर. त्याच्यामध्ये आपण लिस्टमध्ये पण बघितलेलं आहे कॉपी मेथड. सेम कन्सेप्ट इथं पण तुम्हाला मी 2 मेथड्स इथं पण इम्प्लिमेंट करून दाखवले कशा पद्धतीने तुम्ही सेटला कॉपी करू शकता. पहिली मेथड काय, बाय युजिंग कॉपी मेथड. कॉपी मेथडचा यूज करून तुम्ही सेटला कॉपी करून घेऊ शकता. दुसरी मेथड काय, दुसरं व्हेरिएबल बनवून त्याच्यामध्ये व्हेरिएबलचं नुसतं नाव पास करा, बरोबर. ती पण एक मेथड तुम्हाला शो केली होती. सो असे तुमच्याकडे 2 मेथड्स तुम्हाला दाखवले कॉपी मेथड. आणि मग होतं क्लिअर मेथड. क्लिअर मेथड काय करणार, पूर्ण डेटा तुमचं क्लिअर करून टाकणार. क्लिअर मेथड काय करणार, सेटमधलं सगळं डेटा क्लिअर करणार आणि तुमच्या समोर काय प्रेझेंट करणार, एम्प्टी सेट. आज आपण सेटमधले आता जॉईन मेथड्स आपण स्टडी करतोय. सेटमधले ऑपरेशन्स आपण स्टडी करतोय किंवा त्यांना तुम्ही म्हणू शकता सेट जॉईन मेथड्स. सेटचे ऑपरेशन्स किंवा सेटचे जॉईन मेथड्सला आपण आता काय करतोय, स्टडी करतोय. आता सेटमध्ये जर का जॉईन मेथड्सला इम्प्लिमेंट करायचं असेल तर बेसिकली आपल्याकडं 2 सेट असणं गरजेचं आहे. 2 सेट तर लागणार आहे. जॉईन कन्सेप्टचा अर्थ काय, जॉईनचा अर्थ काय, 2 गोष्टी जोडणे. तर 2 गोष्टी जोडणे म्हणजे काय, 2 सेट तर पाहिजे पहिले. तर 2 सेटला आपण इथं काय करणार आहे, जोडणार आहे. फक्त कसं जोडणार आहे, त्यामध्ये व्हेरियस फंक्शन्स, व्हेरियस काय म्हणून मी तुम्हाला आता मेथड्स अवेलेबल आहे. चला सगळ्यात पहिले आपण 2 सेट क्रिएट करून घेऊ. एक आहे S1 नावाचा, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करतोय तुमच्यासाठी 10, 20, 30, 40. सिंपल सेट घेऊ. सिंपल एक्झाम्पल तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. आणि दुसरं एक्झाम्पल घेतोय 30, 40, 50, 60. लक्ष द्या आता परत. आता जॉईनचा अर्थ काय, 2 सेटला जॉईन करणं, बरोबर. 2 सेट घेतले आपण. एक आहे पहिलं सेट ज्याला आपण नाव दिलं S1 आणि दुसरं सेट आहे आपलं S2, बरोबर. पहिलं सेट आणि दुसरं सेट. मी काय सांगतोय, या पहिल्या सेट आणि दुसऱ्या सेटला काय करायचं आहे, आपल्याला जॉईन करायचं. कसं करायचं आहे, जॉईन करायचं. तर कसं करणार जॉईन आता, तर त्याच्यासाठी तुमच्याकडं वेगवेगळे मेथड्स आहेत. काय तुमच्याकडं वेगवेगळे मेथड्स आहेत. पहिला आहे युनियन मेथड. पहिलं मेथड कोणतं आहे, युनियन मेथड. युनियन मेथडचा अर्थ काय, 2 सेटला एकत्र करणं. युनियन काय सांगतोय, 2 सेटला एकत्र करा पण त्याच्यामधले डुप्लिकेट डेटा डिलीट करा. सेटचं त्यांनी नाही पण सांगितलं असतं तरी सेटचं फंक्शनच आहे डुप्लिकेट डेटा प्रेझेंट नसणार. आपल्या सेटमध्ये डुप्लिकेट डेटा लाई करणार नाही. सो कसं असणार काय, इट विल कंबाईन द डेटा ऑफ बोथ सेट्स अँड रिमूव्ह द डुप्लिकेट डेटा. कसं होईल, चला सगळ्यात पहिले बनवायचं आहे तिसरं व्हेरिएबल S3 नावाचं, इक्वल टू करायचं आहे. आता लक्ष द्या, सिंटॅक्स लय महत्वाचं आहे. सिंटॅक्स कसं लिहायचं आहे, सगळ्यात पहिले तो सेट लिहायचं ज्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं सेट मर्ज करायचं आहे. पहिले तो सेटचं नाव लिहायचं. पहिल्यांदा तो सेटचं नाव लिहायचं ज्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं सेट जॉईन करायचं आहे. कळतंय, पहिले कोणतं सेटचं नाव लिहायचं ज्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं सेट तुम्हाला जॉईन करायचं. तर मला S1 मध्ये काय करायचंय, जॉईन करायचंय. मग आता जॉईनसाठी मेथड कोणती आहे, युनियन. आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये युनियन मेथडच्या ब्रॅकेटमध्ये जो सेट तुम्हाला जॉईन करायचं आहे या पहिल्या सेट सोबत त्या सेटचं नाव इथं पास करायचं. कोणतं सेट करायचंय, दुसरं सेट. लक्षात आलं. सिंटॅक्स कसं लिहायचंय, पहिलं सेटचं नाव, पहिल्या सेटमध्ये मला दुसरं सेट काय करायचंय, जॉईन करायचंय. तर ज्या सेटमध्ये जॉईन करायचंय त्या सेटचं पहिलं नाव डॉट युनियन आणि युनियन मेथडच्या आतमध्ये दुसरं सेट. आणि मग आता प्रिंट S3 करतो. काय करतोय, प्रिंट S3 कुठे आहे, हा नवीन व्हेरिएबल बनवलाय, नवीन सेट डिफाईन होणार. ओरिजिनल सेट तुमचं चेंज होणार का, नाही होणार. तुमचं ओरिजिनल सेट इथं चेंज होणार नाही, म्हणून तुम्हाला नवीन सेटच इथं डिफाईन करावं लागेल. आता बघा काय येतं आउटपुट, 30 आणि 40 रिपीट होणार. पहिले तर मग झाले दोघं सगळं एकत्र आलं, 8 डेटा एक सेटमध्ये आला, पण 30 आणि 40 रिपीटेड होता. पायथननी तो 30 आणि 40 काढून टाकला. आला शफल होऊन आलेलं आहे, अनऑर्डर्ड आहे आपलं. सेटमध्ये कधीच पोझिशन फिक्स नाही डेटाची म्हणून तो शफल झाले. पण 6 डेटा आला, 10 आलाय, 20 आलाय, 30 पण आलाय, 40 आलाय, 50 आणि 60 आलाय. लक्षात येते.
एक गोष्ट लक्षात द्या, कधी पण डायरेक्टली मर्ज नाही करायचं, डायरेक्टली कधीच मर्ज नाही करायचं. हे बघा मी इथं डायरेक्टली मर्ज करण्याचा प्रयत्न करतो, लक्षात येतोय, डायरेक्टली मर्ज करण्याचा प्रयत्न करतो. झालंय का मर्ज? S1 झालं का अपडेट? नाही. हे जे मेथड्स आहे ना जॉईनचे मेथड्स, हे नवीन सेट डिफाईन करतात, हे नवीन सेट क्रिएट करून तुम्हाला देतात. त्यांनी नवीन सेट ह्यांनी काय केलेलं आहे, S1 डॉट युनियन S2 नी हा कोड रन झाला, पण त्यांनी S1 मध्येच तो अपडेट नाही केला, त्यांनी नवीन सेटमध्ये तो डेटा पुट केला, नवीन सेट क्रिएट केला आणि त्याला त्याच्यामध्ये पुट केला. आता तो जो नवीन सेट पायथनने क्रिएट केलेला आहे त्याला कुठंतरी आपल्याला स्टोअर करावा लागेल. सो आपण कुठं स्टोअर केला? S3 मध्ये स्टोअर. लक्षात येतोय? कधी पण डायरेक्टली असं इम्प्लिमेंट नाही करायचं, असं इम्प्लिमेंट केल्याने काहीच होणार नाहीये, कारण ओरिजिनल सेट तुमचे चेंज नाही होणार. डेटा मर्ज होतोय, डेटा जॉईन होतोय, दोन्ही पण सेट एकत्र आले, डुप्लिकेट डेटा रिमूव्ह झाला, पण जे दोन्ही पण सेट एकत्र आले ना त्याचा डेटा वेगळ्या सेटमध्ये पायथनने सेव्ह केला. या दोन्ही पण सेटमध्ये काही चेंज नाही होणार. लक्षात येतोय ना? लक्षात घ्या, युनियन मेथड नेहमी तुम्हाला एक नवीन सेट रिटर्न करणार. युनियन मेथड नेहमी तुम्हाला एक नवीन सेटच रिटर्न करणार. लक्षात आलं? पुढचं मेथड आहे इंटरसेक्शन मेथड. इंटरसेक्शनचा अर्थ काय? इंटरसेक्शन दोन्ही पण सेटला घेणार आणि त्याच्यामधून तोच डेटा नवीन सेटमध्ये पुट करणार, तोच डेटा नवीन सेटमध्ये पुट करणार जो की कॉमन असेल. लक्षात द्या, इथं पण इंटरसेक्शन पण तुम्हाला नवीन सेटच देणार, रिटर्न करणार. इंटरसेक्शन पण तुम्हाला नवीन सेटच रिटर्न करणार, पण तो जो नवीन सेट रिटर्न करेल ना त्याच्यामध्ये जो डेटा असेल तो कोणता डेटा असेल? कॉमन डेटा. असा डेटा जो की दोन्ही पण सेटमध्ये कॉमन आहे. तर कोणता असा डेटा आहे जो दोन्ही पण सेटमध्ये कॉमन आहे? 30 आणि 40 असेल, म्हणजे काय येईल आउटपुटमध्ये? फक्त 30 आणि 40. त्याला सुद्धा इंटरसेक्शन पण नवीन सेट रिटर्न करतो, सो त्याला सुद्धा नवीन व्हेरिएबल लागेल. राईट करण्याची पद्धत परत सेम, पहिलं सेटचं नाव डॉट इंटरसेक्शन आणि S2 प्रिंट करा, S4 आउटपुट चेक करा. येत आहे? समजतं इंटरसेक्शन? आता आहे पुढचं मेथड डिफरन्स मेथड. डिफरन्स मेथड काय सांगतो? ठीक आहे, डिफरन्स मेथड पण एक नवीन सेटच तुम्हाला रिटर्न करणार. हा डिफरन्स मेथड पण तुम्हाला एक नवीन सेटच रिटर्न करणार. पण काय सांगतोय, काय म्हणणं आहे डिफरन्स मेथडचं, की कोणता डेटा दिल तो आपल्याला, तो काय करतो, तुम्ही डिफरन्स नेमकी पुनर्वरती अप्लाय केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. डिफरन्सचा अर्थ काय? सबट्रॅक्शन करणं. म्हणजे नीट लक्ष द्या, डिफरन्सचा अर्थ काय? तुम्ही आपल्याकडे दोन सेट आहे बरोबर, आपण काय करू शकतो? S1 मायनस S2 करू शकतो बरोबर, किंवा आपण काय करू शकतो? S2 मायनस S1 पण करू शकतो. लक्षात येतोय? डिफरन्सचा अर्थ काय? दोन सेट मधलं डिफरन्स फाइंड आउट करणं. हां, दोन सेट मधलं डिफरन्स फाइंड आउट करणं. आता डिफरन्स कसं फाइंड आउट करू शकतो? एक तर मी S1 मायनस S2 करू शकतो, किंवा मी S2 मायनस S1 करू शकतो. लक्षात येतोय? आता डिफरन्स फाइंड आउट करणं म्हणजे काय? सबट्रॅक्शन नाही करणं. 10 मायनस 30, 20 मायनस 40, 30 मायनस 50 नाही करणं. हां, कसं डिफरन्स फाइंड आउट करायचं? दोन सेट मधलं डिफरन्स कसं चेक करायचं? अशा पद्धतीने तुम्ही पहिलं सेट घ्या ना. जेव्हा तुम्ही सांगताय S1 मायनस S2 करा, तुम्ही काय सांगताय? S1 मायनस S2 करा, तेव्हा काय सांगताय तुम्ही? पहिल्या सेटला घ्या
पहिल्या सेटला पिक करायचं, त्याच्यामधलं सगळं डेटा चेक करायचं सेकंड सेटमध्ये. लक्षात घ्या S1 मायनस S2 म्हणजे जेव्हा तुम्ही सांगताय पहिल्या सेट मायनस दुसरा सेट, त्या केसमध्ये काय पहिल्या सेटचं सगळं डेटा चेक करायचं दुसऱ्या सेटमध्ये, पहिल्या सेटचं सगळं डेटा चेक करायचं दुसऱ्या सेटमध्ये. 10 प्रेझेंट आहे का या सेटमध्ये? नाही. तर तो रिटर्न होईल नवीन सेटमध्ये, तो डेटा नवीन सेटमध्ये पुट होईल. 20 प्रेझेंट आहे का? नाहीये, तर तो डेटा सुद्धा नवीन सेटमध्ये पुट होईल. 30 प्रेझेंट आहे का? तर तो रिमूव्ह होईल. 40 प्रेझेंट आहे का? तो पण काय होईल? रिमूव्ह होईल. तर आउटपुटमध्ये काय येईल? 10 आणि 20च आहे. सेम जर का मी सांगतोय S2 मायनस S1 करा, मी काय सांगतोय आता S2 मायनस S1 करा, त्याचा अर्थ काय? सेकंड सेटला घ्या आणि पहिल्या सेटमध्ये चेक करा. सेकंड सेटला घ्या आणि पहिल्या सेटमध्ये चेक करा. तर मला सांगा सेकंड सेटमधला डेटा काय? 30, तो प्रेझेंट आहे का पहिल्या सेटमध्ये? तर रिमूव्ह करा. 40 प्रेझेंट आहे का पहिल्या सेटमध्ये? रिमूव्ह करा. 50 आहे का प्रेझेंट? नाही. 60 आहे का प्रेझेंट? सो जेव्हा मी S2 मायनस S1 करणार तेव्हा मला 50-60 येईल. जेव्हा मी S1 मायनस S2 करणार तेव्हा काय? 10-20. लक्षात येतोय डिफरन्स कसं चेक करायचं? मग सबट्रॅक्शन नाही करायचं आहे. आता लिहायचं कसं? हां, आता मी काय सांगितलं तुम्हाला, नवीन सेट रिटर्न होणार. नवीन सेट रिटर्न होणार तर नवीन व्हेरिएबल पण बनवावं लागेल. बनवू का? S5. आता लिहायचं कसं त्याला? S1 मायनस S2 ला पहिल्यांदा लिहायचं पहिलं व्हेरिएबल डॉट डिफरन्स आणि ब्रॅकेटमध्ये लिहायचं काय? लिहायचं S2. लक्षात येतोय का? काय येईल तुम्हाला आता आउटपुट? हा S5 नावाचं व्हेरिएबल आहे. लक्षात येतोय? हा जो डिफरन्स आहे ना तुमचं, हा सेम हा मायनस साईन आहे. एक तर तुम्ही असं लिहू नाही शकत, म्हणजे बेसिकली हा जो डिफरन्स आहे ना तुमचं, त्याला तुम्ही रिप्लेस करा या मायनस साईन. लक्षात येतोय? आणि इथं तुमचं काय आहे? S1, इथं काय आहे तुमचं? S2. काय येईल याचं आउटपुट? काय आलं? 10 आणि 20. आता मला सांगा सेम जर का मला S2 मायनस S1 करायचं असेल तर कोड कसं लिहू? S1 डॉट डिफरन्स S2. मी लिहितोय S6 इक्वल टू S1 तर काय येईल मला आता? काय काय येईल? S2 मायनस S1 आहे ना, 30 आहे, 40 आहे, 50 आणि 60. आउटपुट काय येईल? 50 आणि 60. लक्षात येतोय? कसं चेक होणार? डिफरन्स कसं फाइंड आउट करायचं? योगेश समजलं सर. पुढचं आहे सिमेट्रिक डिफरन्स. पुढचं काय? सिमेट्रिक डिफरन्स. सिमेट्रिक डिफरन्स काय करणार? दोन्ही पण सेटला चेक करणार. जिथं त्याला कॉमन डेटा सापडणार तो कॉमन डेटा तो दोन्ही पण सेटमधून काढून टाकेल आणि जो राहिलेला डेटा आहे दोन्ही पण सेटमधलं त्याला कंबाईन करेल. म्हणजे याच्या उलटाला लक्षात आलं का काय म्हटलं मी? सिमेट्रिक कॉमन डेटा दोन्ही पण सेटमधून निघून जातील आणि दोन्ही पण सेटमध्ये जो राहिलेला डेटा असेल तो आपल्यासमोर. आता कॉमन डेटा कोणता आहे याच्यामध्ये? 30 40 आणि आउटपुट आहे 10 20 50. 10 20 50 फक्त. 30 40 10 20 50. समजलंय? 30 आणि 40 काय कॉमन आहे, तर ते दोन्ही पण सेटमधून काढून टाकायच्या. या सेटमधून पण निघतील आणि या सेटमधून पण निघतील. तर राहिला डेटा काय मग? या सेटमध्ये राहिलं 10 20, या सेटमध्ये राहिलं 50. तर ते दोघांना एकत्र करायचं तर एकच सेटमध्ये येतील. हो पण तुम्हाला नवीन सेट देणार. तर काय बनवू इथं? S7 इक्वल टू S1 डॉट सिमेट्रिक डिफरन्स S2. राईट कसं करायचं सिमेट्रिक डिफरन्सला ते लक्षात घ्या. सिमेट्रिक अंडरस्कोर डिफरन्स आहे. मेथडचं नाव थोडं लेंदी आहे. चला काय येणार आता आउटपुटला? 10 20 आणि 50 60 आलाय. 10 20 50 60 शफल झालंय. पहिले 10 आलाय, मग 50 आलाय, मग 20 आलाय, मग 60 आलाय.
पुढचं मेथड घेऊ. आता पुढचं मेथड काय? आता तुम्ही बघितलं हे जे चारही पण मेथड होते, हां हे जे चारही पण मेथड होते, युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स आणि काय होतं आहे सिमेट्रिक डिफरन्स, हे काय करायचे? हे ओरिजिनल सेटला चेंज नाही करायचे. हे नेहमी तुम्हाला काय कोणतं सेट द्यायचं? एक नवीन सेट तुम्हाला द्यायचे. हां ते नेहमी तुम्हाला कोणतं सेट रिटर्न करायचे? नवीन सेट रिटर्न करायचे, बरोबर ना? आता मला काय एक सांगायचं आहे पायथनला, नवीन सेट रिटर्न नको करू, डायरेक्टली ओरिजिनल सेटला चेंज कर, डायरेक्टली ओरिजिनल सेटला चेंज कर. सो त्याच्यासाठी नेहमी तुमचं जे मेथड्स होते ना त्या मेथड्सच्या नंतर अंडरस्कोर अपडेट लिहायचे. अंडरस्कोर अपडेट काय सांगतोय हे बघा. इंटरसेक्शनचं वर्किंग काय? बोला, इंटरसेक्शनचा वर्किंग काय? कॉमन डेटा देणं, बरोबर. पण नॉर्मल जर का इंटरसेक्शनला अप्लाय केलं, नॉर्मल जर का इंटरसेक्शन मेथडला अप्लाय केलं तर तो नवीन सेट रिटर्न करतो, बरोबर. नॉर्मल जर का नुसतं इंटरसेक्शन मेथडला अप्लाय केलं तर तो नवीन सेट रिटर्न करतो. मी काय सांगतोय, नुसतं इंटरसेक्शन मेथडला अप्लाय नका करू, इंटरसेक्शन सोबत काय ऍड करा? अंडरस्कोर अपडेट. काय ऍड करा? अंडरस्कोर अपडेट. काय वर्किंग आहे? सेम वर्किंग आहे. इंटरसेक्शनचं वर्किंग काय होतं? कॉमन डेटा देणं. पण आता नवीन सेट रिटर्न नाही होणार. आता काय होईल? नवीन सेट रिटर्न नाही होईल. आता डायरेक्ट लिहायचं. डायरेक्ट काय लिहायचं? कोणत्या सेटमध्ये तुम्हाला चेंज करायचंय ते. कशामध्ये चेंज करायचंय मला? पहिल्या सेटमध्ये सपोज डेटा रिफ्लेक्ट झाला पाहिजे. जो पण कॉमन डेटा आहे तो कुठं स्टोअर झाला पाहिजे? पहिल्या सेटमध्ये स्टोअर झाला पाहिजे. तर लिहिताना मी कसं लिहिणार? पहिल्या सेटचं नाव S1 डॉट इंटरसेक्शन अपडेट आणि मग लिहिणार त्याच्या ब्रॅकेटमध्ये S2. या कोडचा अर्थ समजून घ्या. याचा अर्थ काय? डायरेक्ट ओरिजिनल सेटला चेंज करणं. पण कोणत्या ओरिजिनल सेटला चेंज करणं? पहिल्या सेटला. तुम्ही कारण काय लिहिताय? कोणावरती अप्लाय केलंय तुम्ही? S1 वरती तुम्ही मेथड अप्लाय केली. हा डॉट खूप महत्वाचा आहे. हा डॉट इंटरसेक्शन अपडेट कुणावरती अप्लाय होतोय? तो सेट तुमचं चेंज होईल. डायरेक्टली तुमचा तोच ओरिजिनल सेट चेंज होईल. हा S2 चा रेफरन्स आहे ना. बेसिकली S1 मध्ये अपडेट काय करायचंय? कॉमन डेटा. पण कॉमन डेटा कुणासोबत तर चेक तर करावं लागेल ना. S2 सोबतच चेक करणार ना. मी जर का इथं काहीच दिलं नाही तर काय फायदा काय? हा S1 चा डेटा काय 10 20 30 40 कोणत्या सेट सोबत कम्पेअर करू? कोणत्या सेट सोबत कॉमन डेटा काढू? दोन्ही डेटाना इंटरसेक्शन अपडेट म्हणून डायरेक्ट त्याचं नवीन नाही करणार, त्याच्यामध्ये चेंज नाही. लक्षात आहे. S1 मध्ये आत्ता व्हॅल्यू काय करंट? 30 40. हा तर मी काय सांगतोय पायथनला, S1 चं सेट चेंज कर. डायरेक्टली S1 चाच ओरिजिनल सेट जो होता 10 20 30 40 ला त्याला पूर्णपणे चेंज करा आणि त्याच्यामध्ये कोणता डेटा टाका? कॉमन डेटा टाका. इंटरसेक्शन अप्लाय करतोय ना आपण बेसिकली. सो इंटरसेक्शनचा अर्थ काय? कॉमन डेटा. आता तो कॉमन डेटा तो कुणासोबत चेक करतोय? S2 सोबत चेक करतोय, बरोबर. सगळ्यात पहिले इंटरसेक्शनलाच अप्लाय करा, फक्त इंटरसेक्शनला. काय होईल इंटरसेक्शन यांचं दोघांचं? इंटरसेक्शन हा 30 आणि 40 येईल. फक्त 30 40. पण तो 30 40 नवीन सेटमध्ये रिटर्न नको करू, त्याच सेटमध्ये अपडेट कर. तर 10 20 30 40 अपडेट होणार. कशामध्ये अपडेट होणार? 30 40. म्हणजे याच्यामध्ये आत्ता जो डेटा आहे 10 20 30 40 तो रिप्लेस होणार फक्त 30 40. म्हणजे सर आउटपुट येताना S1 फक्त 30 40 येणार दोन्ही डेटामध्ये. नाही, फक्त S1 मध्ये आहे. S1 मध्ये. कारण मी S1 वरती इंटरसेक्शन अप्लाय करतोय, लक्षात द्या. S2 वरती नाही केलंय. S2 चा फक्त रेफरन्स घेतलाय. ब्रॅकेट मध्ये जो जातो तो फक्त रेफरन्स साठी असतो. आला हो. म्हणजे S1 आता काय झालेलं आहे तुमचं? S1 काय झालं आता? 30 आणि 40. आता S1 तुमचं 10 20 30 40 नाही राहिलेलं आहे. लक्षात घ्या. हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. तुम्ही S1 वरती इंटरसेक्शनला अप्लाय करताय तर चेंज कोण होणार? S1. चला, असं तसंच आहे डिफरन्स अपडेट, तसंच आहे सिमेट्रिक डिफरन्स अपडेट. इम्प्लिमेंट करायचं आणि मला सांगायचं. सगळ्यांनी डिफरन्स अपडेट आणि सिमेट्रिक डिफरन्स अपडेटला इम्प्लिमेंट करायचं. तुमचं पण सेम डेटा होता ना 10 20 30 40. काय वेगवेगळं घेतलं तुम्ही? नाही ना. तर सगळ्यांचं सेम असेल असं मी कन्सिडर करतोय. मला आता आउटपुट सांगायचं.
जसं आता 30 आणि 40 धरायचे आहेत त्याला. नुसतं डिफरन्स अपडेट आणि एक आहे अशा पद्धतीने लिहायचं आहे त्याला. तुम्हाला VS कोड लगेच सजेशन देऊन पण टाकेल. बघा सेम मेथड, पहिले जशी मेथड इथं लिहिली होती ना बाबांनो, हे बघा इथं डिफरन्स लिहिलं होतं, त्याच्या पुढे फक्त अंडरस्कोर अपडेट लावायचं आहे. सिमेट्रिक डिफरन्सच्या पण पुढे फक्त काय लावायचं आहे, अंडरस्कोर अपडेट. काय अशा पद्धतीने हे बघा, हा दोन्ही पॉईंट कन्सिडर करा. सिमेट्रिक डिफरन्स, डिफरन्स अपडेट आणि सिमेट्रिक डिफरन्स अपडेट. येईल ना लक्षात? मला एक सांगायचं फक्त ते 30-40च धरायचे ना फक्त. ते तुम्ही तुमचं बघा. तेच मला डिफरन्स अपडेट आणि सिमेट्रिक डिफरन्स अपडेटचा आउटपुट सांगा, आणि जो पण तुम्ही अपडेट करणार आहे तो तुम्ही S1 वरतीच करणार आहे. आउटपुट आहे ना डिफरन्स 50 साठी डिफरन्स डिफरन्स अपडेट आणि सिमेट्रिक डिफरन्स अपडेटचं उत्तर द्या पटकन, आणि S1 वरती अप्लाय करायचं. चौघच आहे तसं पुढचा टॉपिक काय, फ्रोझन सेट. काय फ्रोझन सेट? हा सेट तुमचा काय, म्युटेबल डेटा टाईप. हा स्ट्रिंग काय होतं तुमचं? स्ट्रिंग म्युटेबल होतं. बदल व्हायचे सॉरी बदल नव्हतं होत. इम्युटेबल होतं. लिस्ट तुमचं काय होतं, म्युटेबल होतं. टपल इम्युटेबल होतं. हा तसं सेट परत काय आलं तुमचं, म्युटेबल आलं. पण तुम्ही त्या सेटला इम्युटेबल मध्ये कन्वर्ट करू शकता. फ्रोझन सेट, फ्रोझनचा अर्थ काय, फ्रीज करून टाकायचं त्या सेटला. लक्षात येतोय? फ्रोझनचा अर्थ काय, फ्रीज करायचं त्या सेटला. हा जमून टाकायचं त्याला पूर्ण. मग तुम्ही सेटला म्युटेबल मध्ये पण ठेवू शकता आणि इम्युटेबल मध्ये पण ठेवू शकता. हा पॉईंट नोट डाऊन करा. सेटला तुम्ही म्युटेबल मध्ये पण ठेवू शकता आणि इम्युटेबल मध्ये पण ठेवू शकता. कसं ठेवणार बघा, काय बनवतोय, एक F1 नावाचं व्हेरिएबल बनवतोय. फ्रोझन सेट नावाचं फंक्शन प्रेझेंट आहे आपल्या पायथनमध्ये. काय, फ्रोझन सेट नावाचा फंक्शन प्रेझेंट आहे आपल्या पायथनमध्ये. असं राईट करायचं त्याला, फ्रोझन सेट. त्याच्या आतमध्ये तुमचं सेट पास करायचं. सेट जसं तुम्ही नॉर्मली असं बनवतात ना, तसं सेट काय करायचं, पास करून द्यायचं. जे पण सेट तुम्हाला पास करायचं आहे ते, सपोज मी हाच देतोय, त्याच्यानंतर देतोय काय अशा पद्धतीने, एवढं मोठं सेट मी पास केलं. आता काय करणार मी, प्रिंट करणार. कुणाला प्रिंट करणार, F1ला. F1ला काय करतोय, प्रिंट करतोय. लक्ष द्या. आणि प्रिंट करतोय त्याचा टाईप पण काय येतोय, आउटपुट बघूया. काय आलं आउटपुट, हे बघा. फ्रोझन सेट इथं क्रिएट झालेलं आहे. आणि पूर्ण क्लास पण काय आलंय, फ्रोझन. लक्षात येतोय? सेट 1 इज वर्किंग आहे, सगळं सेम आहे, काहीच डिफरंट नाही राहणार. लक्षात आलं? पण आता हा फ्रोझन सेट काय झाले, इम्युटेबल झाले. एकदा की क्रिएट झाला त्याला परत चेंज करण्याचे चान्सेस नाही. आपण इथं सेटसाठी मेथड्स लर्न केले होते, आठवतं हे मेथड्स? ॲडचा काय अर्थ होतं, डायरेक्टली ओरिजिनल सेटमध्ये डेटाला ॲड करणे. तेच जर का ऑपरेशन मी इथं परफॉर्म केलं तर मला काय होईल, एरर येईल. काय येईल, एरर येईल. मी काय करतोय, ॲड, काय डेटा ॲड करण्याचा प्रयत्न करतोय, 50. चला काय देणार तो मला, काय दिलं त्यांनी, एरर. लक्षात येतं?
फ्रोझन सेट ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट ॲड, असं कोणता ॲट्रिब्यूट त्याच्यासाठी डिफाईनच नाही, म्हणजे तुम्ही त्याला अपडेट करू शकत नाही. येतोय लक्षात? फ्रोझन सेट पण सेम सेट वनी, तिथं पण डुप्लिकेट डेटा अलाउड नाही आहे. हां, तिथं पण तुमचा जो डेटा आहे तो सिक्वेन्समध्ये स्टोअर नाही आहे, कोणत्याही डेटाची पोझिशन फिक्स नाही आहे, तो चेंज होत असतो. म्युटेबल डेटा तुम्ही ह्याच्यामध्ये पण पास नाही करू शकता. सगळं सेम सेट वनीच आहे, काहीच फरक नाही. नाही, म्युटेबल डेटा ह्याच्यामध्ये व्हॅलिड आहे. सपोज मी एक नवीन बनवतोय F2 नावाचा, हां लक्ष द्या, फ्रोझन सेट नावाचं बनवतोय. आता याच्यामध्ये आपण लिस्टला पास करू ॲज अ डेटा म्हणून. कसा करतोय? ॲज ए डेटा म्हणून मी काय करतोय, कुणाला पास करतोय? आय थिंक नसेलच तो पण, कारण सगळे सेम रूल्स आहे, फक्त हा म्युटेबल आहे आपलं सेट, जो नॉर्मल सेट आहे तो म्युटेबल आहे, आणि फ्रोझन सेट आपलं इम्युटेबल आहे. हां, तो लिस्टला नाहीच घेणार, तिथं परत सेम येणार आहे अनहॅशेबल टाईप लिस्ट. लिस्ट म्युटेबल आहे म्हणून घेत नाही, सेटमध्ये पण नव्हतंच घेत ना आपण, तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही लिस्ट आणि डिक्शनरीला ॲज अ डेटा म्हणून सेटमध्ये पास नाही करू शकत, फक्त टपलला तुम्ही पास करता, बरोबर ना? सो इथं पण सेम आहे, फ्रोझन सेटमध्ये पण काय तुम्ही लिस्टला पास नाही करू शकत. सेम प्रॉपर्टीज फॉलो करतो, सेम सेटचे सगळे सेम प्रॉपर्टीज फ्रोझन सेट पण फॉलो करतो, फक्त डिफरन्स एकच आहे, तो म्युटेबल होता, हा इम्युटेबल. सो म्हणून तुम्ही सेटला म्युटेबल पण ठेवू शकता, तुमच्या मनात आला तर तुम्ही इम्युटेबल पण ठेवू शकता, बरोबर ना? नोट डाऊन करा, झाला असेल तर हा शेवटचा सेट मधला नोट करून ठेवा पॉईंट. सेटमध्ये सेट आपलं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे, लक्षात घ्या, सेट आपलं काय म्युटेबल ऑब्जेक्ट आहे, पण तरी सुद्धा आपण एक्झिस्टिंग डेटाला अपडेट नाही करू शकत. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. लिस्टमध्ये लिस्ट पण आपलं म्युटेबल ऑब्जेक्ट होता, लक्षात घ्या, लिस्ट पण आपलं म्युटेबल ऑब्जेक्ट होता, पण एखादा डेटा जो लिस्टमध्ये ऑलरेडी मी टाकलेला आहे, सपोज मी 10 टाकलेलं आहे, मला त्या 10चं करायचं आहे 10,000, लक्षात येतं, मी करू शकत होतो लिस्टमध्ये डायरेक्टली त्या 10ला 10,000 मध्ये कन्वर्ट करू शकत होतो त्याच पोझिशन. बट सेटमध्ये सेट पण म्युटेबल आहे, पण त्याच्यामध्ये सेट पण आपलं काय म्युटेबल आहे, पण त्याच्यामध्ये आपण एक्झिस्टिंग डेटाला अपडेट तरी पण नाही करू शकतो. हा डिफरन्स आहे खूप महत्त्वाचा, कारण तिथं हॅशिंगचा कन्सेप्ट चालतो. तुम्हाला कालच्याच लेक्चर नाही, तो तिथं हॅशिंगचा कन्सेप्ट चालतो. हॅशिंगचा कन्सेप्ट काय सांगतो, प्रत्येक डेटासाठी एक युनिक हॅश नंबर कॅल्क्युलेट होईल, तो हॅश नंबर आता चेंज नाही होणार, आणि जर का तुम्ही डेटा चेंज करताय तर तो डेटा तुम्हाला सापडणार नाही त्या हॅश नंबर. लक्षात घ्या, कन्सेप्ट लक्षात घ्या. पायथन काय सांगतोय, पायथन नाही, हॅशिंगचा कन्सेप्ट काय सांगतोय, सेटमध्ये जो डेटा आहे ना, तर प्रत्येक डेटासाठी आम्ही एक हॅश नंबर कॅल्क्युलेट करणार, आणि तो हॅश नंबर त्या डेटासाठी फिक्स आहे, तो फक्त त्या डेटाला ओळखण्यासाठीच तो हॅश नंबर बनवलेला आहे, तोच डेटा ओळखण्यासाठी. आता जर का तुम्ही तो डेटा अपडेट केला, तर हॅश नंबर परत रिकॅल्क्युलेट होऊ शकत नाही. हा कन्सेप्ट आहे, हॅशिंगचाच कन्सेप्ट आहे. कॉम्प्युटरच्या फील्डमध्ये हॅशिंगचा जो कन्सेप्ट असतो ना, त्या हॅशिंगचा कन्सेप्टचं रूलच आहे, एकदा की हॅश नंबर कॅल्क्युलेट झाला एखाद्या पर्टिक्युलर डेटासाठी, तो परत हॅश नंबर चेंज होऊ शकत नाही. सो त्या केसमध्ये जर का डेटा अपडेट केला तर पायथन काय सांगतोय, त्या हॅश नंबरनी तो डेटा सापडणार नाही. कारण ते कॅल्क्युलेट होतं ना, 30चा जर असेल ना हॅश नंबर, तर तो 30चाच असतो. जर तो 40 टाकायचा असेल तर हॅश नंबर हा भेटतं कसं इंडेक्समध्ये, 0 कशाला पण लागू शकतं, तसं ह्याच्यामध्ये नाही. 30ला एक सेपरेट असतो, 40ला एक सेपरेट असतो. 30 काढावं लागेल आणि 40 टाकावं लागेल, 40 सगळं हॅश नंबर. पायथनमध्ये सेटमध्ये एकदा जो डेटा गेला, तो डेटा परत अपडेट नाही होऊ शकत. तुम्हाला पाहिजे तर तो डेटा डिलीट करून टाका, डिलीट झाला डेटा की हॅश नंबर पण डिलीट होऊन जाईल, परत त्या डेटाला ऍड करा. म्हणजे 10ला 10,000 करायचं होतं ना, तर प्रोसेस काय, पहिले रिमूव्ह करायचं, म्हणजे सेट आहे त्या सेटवरती रिमूव्ह मेथडला अप्लाय करा, रिमूव्ह मध्ये तो डेटा पास करा, तो डेटा रिमूव्ह होऊन जाईल, डिलीट होऊन जाईल, आणि परत ऍड मेथडचा यूज करून 10,000ला ऍड करा. मग परत जेव्हा 10,000 येईल सेटमध्ये, पायथन काय करणार, परत त्या 10,000 साठी एक नवीन हॅश नंबर रिप्लेस नाही. लक्षात आलंय ना, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. पण लिस्टमध्ये रिप्लेसमेंट पॉसिबल आहे. लिस्ट नाही सांगत डेटा रिमूव्ह करा मग ऍड करा परत. डेटा लिस्ट काय सांगतोय, ऑलरेडी डेटा आहे ना त्याच पोझिशनवरती त्या डेटाला आपण अपडेट करून टाकू, 10ला 10,000 करून टाकू, पण सेट नाही करू देत. हा कन्सेप्ट नोट डाऊन करा.
चला आता जेवढे पॉईंट्स होते माझ्या एंडमध्ये तुम्हाला सगळे डिलिव्हर केले. सेम, स्ट्रिंग, लिस्ट, टपल, सेट 4 डेटा टाईप कव्हर झाले. लक्षात घ्या पायथन मधलं बेसिक कव्हर होत आलं. आता इथून पुढे सगळं ॲडव्हान्स पायथन आपण स्टार्ट करू. फंक्शन्स, जनरेटर्स असतील, रिकर्शन असतील, अजून एक थोडे दिवस, मग 10 दिवसात संपून देऊ आता पायथन. ॲडव्हान्स पाहिजे. आणि ॲडव्हान्स मध्ये सर काय असणार वरचे टॉपिक आहे आता ओप्स वगैरे चालू करू, फंक्शन्स आहे, भरपूर टॉपिक्स आहे. मला हे देतात सर मी माझ्याकडे हेच नाही फोल्डर देतात फक्त आपले तुला मेल करतो ना सगळं नाही ना तो अर्धच आहे सगळं पाठवलं मी तुला. पण पुढचा नाही ना अजून तू जेव्हा केलं का त्याच्या पुढचा नाही आणि काही लेक्चरला तू नव्हता त्याच्यामुळे ते नाही आणि ते सरांकडे आहे. चल आता माझे सगळे 2 पॉईंट नोट डाऊन करायचे. सेट तुमचं म्युटेबल पण आहे, इम्युटेबल पण आहे. हां, आणि लास्ट पॉईंट काय होतं, सेटमध्ये डेटा रिप्लेस होऊ शकत नाही. एकदा डेटा पुट झाला Exiting data. त्याला हा होऊ शकतो, हा. नाही म्हणत नाही. पहिलं रिमूव्ह करा मग ॲड करा. तो प्रोसेस तुम्हाला डबल प्रोसेस फॉलो करावी लागेल. समजतंय? पण तो रिप्लेस होणार नाही. आता राहिलं काय, सेटवरती आपले नॉर्मल ऑपरेशन जे आपण स्ट्रिंग, लिस्ट, टपलवरती केले होते, कन्कॅटिनेशन, रिपिटेशन, मेंबरशिप आणि काय होतं फॉर लूप, म्हणजे की लूप चालवायचं सेटवरती पण. तर ते पण तुम्हाला शो करून देतो. सेटवरती काय नाव द्यायचं त्याला, समजावं एक एकच नाव होतं. सेट कन्कॅटिनेशन. लक्ष द्या आता. चला हा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, रिपिटेशन पण इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला पण त्याच्यातून पण कारण शिकायला भेटेल. आता हाच डेटा घेतोय आम्ही परत आपलं S1 S2. त्याला आपण काय करतोय, कन्कॅटिनेशन कसं परफॉर्म करतो आपण, हे ना कोणत्या ऑपरेटरने, हे स्टार प्लस प्लस ऑपरेटर. प्लस आहे प्लस स्टार ऑपरेटरने. काय आलंय, सेटमध्ये कन्कॅटिनेशन पॉसिबल नाही. 2 सेट जर का तुम्हाला मर्ज करायचे असतील, जॉईन करायचे असतील, तर त्याच्यासाठी मेथड आहे तुमच्याकडं युनियन मेथड. लक्षात येतोय, कारण प्लस ऑपरेटर तुमचं डुप्लिकेट डेटाला आयडेंटिफाय नाही करू शकत. सेट काय सांगतोय, डुप्लिकेट डेटा आर नॉट अलाउड. सेम सेटचं रिपिटेशन, सेटमध्ये रिपिटेशन सुद्धा अलाउड नाही. रिपिटेशनचा अर्थ काय, एक नंबर तोच डेटा मल्टिपल टाइम्स रिपीट करायचा. लिस्टमध्ये व्हायचं, टपलमध्ये व्हायचं, स्ट्रिंगमध्ये पण व्हायचं, त्याच्यामध्ये नाही. कारण डेटा रिपीट झाला म्हणजे काय, डुप्लिकेट डेटाच क्लिअर झाला ना थोडक्यामध्ये. पण सेट काय सांगतोय, डुप्लिकेट डेटा पण काय तुमच्याकडं अलाउड नाही. सेट काय, मेंबरशिप तो पॉसिबल. मेंबरशिप काय करतोय, ट्रू आणि फॉल्स रिटर्न करतोय. बेसिकली तो डेटा सेटमध्ये प्रेझेंट आहे का नाही एवढं चेक करणार आणि तुम्हाला ट्रू नाही तर फॉल्स रिटर्न करणार. सो सांगा मला काय येईल याचं उत्तर. ट्रू आहे सर. ट्रू येईल. S1 बघून घ्या एकदा. हा ट्रू आहे. मला कमेंट आउट का, लक्षात येतोय ना काय सांगतोय मी आता. आला ट्रू. फायनल तर सांगितलं. टेन त्याच्यामध्ये आहे का उत्तर बांधणार हा तेच ना. त्याचं उत्तर काय? अल्फाबेट 100 वाटे समजा फॉल्स आहे सर. 100 काय ट्रू आहे सर. ट्रू आहे. ट्रू आहे. नॉट इन नाही. प्रेझेंट नाहीये, 100 नाहीये डेटा, तो फॉल्स होता. इनचं नॉटनी त्याला अपोजिट केलंय. बरं आहे. शेवटचं लूप, फॉर आय इन सांगा काय येईल याचं उत्तर. ते लाईन सर डेटा आहे. काय लाईन S1 मारला डेटा. लक्षात येतोय ना.
हां तर ते पण ऑपरेशन फक्त 2 ऑपरेशन पॉसिबल नाही आहे, कन्कॅटिनेशन आणि रिपिटेशन. कन्कॅटिनेशन आपण करतो बाय युझिंग प्लस ऑपरेटर, रिपिटेशन आपण करतो बाय युझिंग स्टार ऑपरेटर. स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये, टपलमध्ये हे दोन्ही पण ऑपरेशन्स पॉसिबल आहे, कन्कॅटिनेशन पण आणि रिपिटेशन पण. पण सेटमध्ये तेच ऑपरेशन्स पॉसिबल नाही. राहील ना लक्षात? एंड करू इथं आज. उद्यापासून डिक्शनरीला स्टार्ट करू. ऍडव्हान्स पाहिजे. डिक्शनरी अजून डिक्शनरी शेवटचा डेटा टाईप राहिले म्हणून ॲडव्हान्स. अटेंडन्स करा चालू. येस. ते मेल देऊ का सर मला? काय देऊ? मेल मला ते देतात का? फोल्डर. हां ठीक आहे दे ना. या ना. एकच मिनिट अटेंडन्स लावतो हां. म्हणजे चालू होतं. अटेंडन्स ऑन केली करा.